नमस्कार, गुड मॉर्निंग। आज मी मिक्स डाळीचे सांडगं, हे सांडगे आपण सर्व डाळ्या मिक्स करून ते गिरणीवरून आपण ते बारीक करून आणले असते। मग त्यात सगळा मसाला म्हणजे काय, चटणी, मीठ, परत धनेपूड, गरम मसाला सगळा घालून ते पीठ भिजवून त्याच्यात असे छोटे छोटे हाताने सांडगे केलेले असतात। ती आज मी उसळ करणार आहे। असं थोडंसं हलक्या हाताने भाजून घ्यायचं। हे भाजताना मी तेल घातलेलंच आहे, आता फोडणीसाठी तेल। जिरे, कढीपत्ता, आणि तुरीची डाळ 15 मिनिटांसाठी भिजत घातली। हिंग आहे, चांगलं भाजून घ्यायचं कांदा। हळद, तिखट थोडं कमी वापरायचं, कारण आपण हे सांडगं घातलेलं असतं तर तिखट घातलेलं असतं। आपल्या आवडीप्रमाणे घ्यायचं। हे मीठ आणि भिजत घातलेली डाळ सगळ्या शेवटी घालायची। हे अतिशय चविष्ट असं की नाही, सगळ्या डाळी घातल्यामुळे नाही ह्याला अगोदर चव येते बरं का। तोंडाची चव वाढवणार अशी सुरेख अशी भाजी तयार होत्या। तुम्ही एकदा ही माझ्या पद्धतीने करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच कळवा। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद। हे असं त्यावर झाकून हे चांगलं 5 मिनिटाकरता शिजवून घ्यायचं। वरून कोथिंबीर घालायची। असा हा अतिशय चविष्ट आणि सुंदर डाळ कांदा तुम्ही एकदा करून पहा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच कळवा।